हमारी है तो साड़े आप पहन दिया बहन को कैसे लगाते हो? मला पिऊला विचार व्हिडिओ चालू होता पदार लगेच मला नीट नेट करायला लागे हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. ब्लॉग स्टार्ट करण्याचा एकच मेन रिझन आहे. आज आहे तारीख 21 जून म्हणजे दीपकच्या लग्नानंतरचा दुसरा दिवस. आमचे सकाळचे काही रिच्युअल्स होते ते सगळं झालं आणि मी त्याला खूप प्रार्थना करत होतो एवढे दिवस की बाबा कार्य आमचं सगळं चांगलं पार पडू दे. आणि आत्ता सगळं फंक्शन संपले. हा बघा आमचा नवरदेव अजूनही आत्ता जस्ट आंघोळ करून आलाय आणि जोराचा पाऊस सुरू झाला. अचानक भयानक म्हणजे ते कमाल आहे यार, कमाल आहे एकदम. असं काय झालं सगळं काल तिथं पाऊस पडला नाही आणि मेन म्हणजे पाऊस तरी पण ऊन पण नव्हतं. आणि आता सगळं झालं, सारे फंक्शन रिच्युअल झाले आणि पाऊस सुरू झाला. ऐकतो तो फक्त खऱ्या मनाने बोला, मागा किंवा सांगा, रिक्वेस्ट करा. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. थोडा अवतार आहे माझा, थोडा म्हणजे जास्तच अवतार आहे. पण आत्ता सगळ्यांना ॲक्च्युली टू अँड फ्रो 4-5 चक्कर करून सगळ्या पाहुण्यांना दीपकच्या घरी सोडलं आहे. तर दीपक आणि अबोली त्यांचं नवीन घरी आज शिफ्ट होणार आहे. त्या घराचा आज वास्तू आहे, पूजा आहे. ठीक आहे, सगळे रिलेटिव्ज आमचे अबोलीचे सगळे रिलेटिव्ज आले आहेत. पूजा आता ऑलमोस्ट काय पूजा चालू पण होऊन गेली आहे. पण सगळं हे बॅकएंडचं जे ते सगळी कामं सुरू आहेत म्हणून मला सकाळपासून आंघोळ करायला पण वेळ भेटला नाही आहे. आणि आता 10:30-11 वाजून गेले, पूजा स्टार्ट होऊन गेली. बट फायनली ऑल थिंग्स आर डन ॲट द बॅक एंड. लग्न आणि लग्नाच्या नंतरचे ॲक्च्युली हे 1-2 दिवस खूपच हॅक्टिक असतात. माझा घसा आता अजून थोडा रिकवर होतोय. बट ऑल गुड. बट सो फार सो गुड. एकदम छान झालं सगळं कार्य. मेन म्हणजे देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आईवडिलांचा आशीर्वाद, सगळं कार्य खूप छान झालं. सगळंच छान झालं. टचवूड. काहीच हे नव्हतं. एकदम मस्त झालं सगळं त्यांच्या मनाने, त्यांच्या हिशोबाने मस्त. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. सगळ्यात मेन गोष्ट ऍक्च्युली लग्नांमध्ये काय होतं ना, एन्जॉय होत नाही पाहिजे तसा, पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. सगळंच खूप मस्त उदो झाला. आता अबोली आणि दीपक ऑफिशियली ऍक्च्युली त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात करणार आहे, सेपरेट, व्यवस्थित, चांगल्या प्रकारे. तर गॉड ब्लेस देम, बोथ ऑफ देम. आणि तुम्ही पण भरपूरसे आशीर्वाद देऊन जावा. मी पटकन रेडी होतो आणि पिऊला घेऊन मग आता आपण पण पूजेला जाऊ. ओके, चलो. ओके, टेम्पो आला आहे. जे काल आपलं जेवण वगैरे झालं ते ठेवलं. आता इथून आपण चाललोय. हे नवीन जेवणाची जी व्यवस्था केली ते याच्यात ते सगळं करून आता टेबल्स टाकायचे आहेत ते घेऊन मग आपण जाऊ आपल्या नवीन फ्लॅटला आणि तिथं सगळा सेटअप लावायचा आहे. माझी पूजा चालून गेली आहे पण बॅकग्राऊंडला हे सगळं चाललं. चला दादा, गडीमध्ये तुमचं यूट्यूब चॅनल आहे का? म्हटलं हो. त्याला लगेच व्हिडिओ दाखवायला लावून दिला. सबस्क्राईब करून घेतले. 2 सबस्क्रायबर वाढून गेले आपले. पण 2 लाखला अजून तरी भरपूर आहे. तो डू सबस्क्राईब. आणि गुड्डू इथं मागे बाईकवर येतो. Must be somewhere. Welcome me into the fold. Blooming flowers. As much as गुड्डू सेट इन द हाऊस. गुड्डू व्लॉग मध्ये खूप कमी दिसलं. लोक म्हणे गुड्डू काबार नाही दिसत. गुड्डू, अरे गुड्डूलाच माहिती. गुड्डू बिचारा बॅक एंडला एवढं सगळं बघतोय. हे बघा तो रेडी आहे, मी तर अजून रेडी पण नाहीये. आणि मला आता तिकडनं फोनवर फोन येतात की अरे सगळे म्हणजे पूजा संपत आली, तो कुठे आहे, आप क्या बताएंगे उनको. चला आता काय नाही, थोडं रेडी हो, पटकन जाऊ. काय बोलते गुड्डू शेट, कसं झालं कार्यक्रम? एक नंबर कार्यक्रम, मस्त, खतरनाक मजा आली. ओके, फायनली आय एम हिअर रेडी. आता दीपकच्या फ्लॅटमध्ये जाऊ. पूजा ऑलमोस्ट डन आहे. दे आर वेटिंग फॉर मी. पण ॲज आय टोल्ड सगळं काम होतो आपण जस्ट पोहोचलोय. तो चला दीपकच्या वास्तूला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. जोरात. हा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. अबोलीचं नाव घेतो रामकृष्ण.
In the sense that it's in a capsule sprinkle, FIFA travelचं नाव येते ह्यांचं हे. वा ओके, पूजा झालेली आहे फायनली सक्सेसफुल. ऑल थँक्स टू वंदन अथर्व अँड टीम. तर ही इज अ फाउंडर ऑफ वंदन, ठीक आहे. आणि त्यांची खूप विशेष असं आहे, तर ते पूर्ण आय गेस पुणे आणि क्रॉस महाराष्ट्र, सगळ्या महाराष्ट्रात ते कुठल्याही प्रकारची पूजा असेल वैदिक कुठल्याही प्रकारचं तर ते सगळं प्रोव्हाइड करतात. पूर्ण इंस्टाग्राम हँडल की आपलं वंदन पंडित फॉर पूजा. एक्झॅक्टली. तर याच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सगळ्यांनी खूप बघा महाराष्ट्रात, आणि याची डेकोरेशनसाठी वेगळी टीम होती. डेकोरेशन असेल ना सगळं पाठ मांडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे अप्रतिम काम झालेलं आहे. सो थँक्यू सो मच टीम वंदन. तुम्हाला पण जर काही रिक्वायरमेंट असेल सो डिटेल्स आणि डिस्क्रिप्शन. बाबा आपलं घर बघायला आले आहेत. पिऊ आपल्या घराचं इथं फर्निचर चालू होते झालं. हा बाबा क्या लग रहा है, कैसा काम कसं काय? अभी तो रॉ में है. हाँ. फिनिश हो जाएगा तब देखेंगे. एक नंबर. हा एक नंबर. हा कसं वाटणार? चांगलं वाटलं. मजा येऊनी. हा मग मग शेवाडा आलो लगेच एक पदर. व्हिडिओ चालू होतात पदर लगेच बडा नीट नेट करायला लागे. तो घर नाही होता, घर बनणं म्हणून याते. मग काय नाही आता उन्हात ना बडा उन्हात ना खुश होईल. मावशी कसं आहे? मस्त आहे, एकदम सुंदर आहे, एकदम छान आहे. छान आहे ना. ते पुरं येतोय बिया ना. हा येणं पडे आता येणं पडे तोय बी येणं पडे यावं लागेल तेव्हा पण असं नाही चालत. आपण सपोर काम नाही करो. बैल को कैसे लगाते वैसे? अरे तो देखो ना आप. वेलकम टू कॉंग्रॅच्युलेशन. आता एक घर म्हणजे घर पण आणा सगळं. हाऊस आहे त्याला होम बनवा. ऑलरेडी बनलंच आहे पण अजून चांगलं बनवा. खुश राहा. वसुलीबाई कितना गंदा दिख रहा है वो. वसुलीबाई बनला. हा ऐसा लगाने वाली थी मैं, ऐसा वो अच्छा दिखता है. दे लगा देती. अभी नहीं, अभी रहने दो. अच्छा झालं. आता दोघं झालं का तुमचं टॉम अँड जेरी खेळून? येस. अच्छा. सो फर्स्ट तुला नंतर तुला खूप फुटेज भेटून गेला आता 2-4 दिवसापासून. आला आस्क यू. तुझा भारी आहे, तू जाड्या पेंदिया. तुम ऐसा बोलते हो मुझे बहुत अच्छा. हसी नको येऊ दे, थोडी लाज येऊ दे. मैं समझ गई. अच्छा कसं वाटतंय तुला? मला पिऊला विचारायचं. झालं आता. नहीं भैया, रिस्पॉन्सिबिलिटी भी बड़ी खत्म हो गई. हाँ. अभी ये बोली देखे ये देखे मजा आने वाला मेरे को देखने में. ऊपर से मैं चिल्लाया करूंगी. चाय लाव. चाय लाओ, मेरा तो कोई प्लान हो गया 2 महीने बाद क्या करना है. चाय लाओ. तुम इधर एक बार आ नाश्ता जाओ, लाओ. फिर मैं तुमको त्रास दूंगा. मैं तेरे को बुलानी नहीं वाली ऊपर. मुझे क्या बुलाने की थोड़ी जरूरत मैं दरवाजा ही नहीं खोलूंगी तेरे है. लिए. दूसरा चाबी थम सब रहेगा. मैं दरवाजा ही नहीं खोलूंगी तेरे लिए भैया. थम चाबी सब रहेगा. एक हिसाब क्या करना वाला पीटने वीटने वाला है. भाई क्या लाए? ओके जनता जनार्दन, यू गाईज आर हिअर वॉचिंग. हे दीपक महाजन या बोली लग्न झालं, वास्तू झाली, घरात चालले गेले. ओके आपला एक हिसाब बाकी आहे. समझ गया हाँ मम्मी. क्या बोले थे ऑन कैमरा, क्या बोले थे? अरे भाई रहने दे. अरे भाई राजकारणीपणा नाही करायचा. काय बोलले होते? हा जो तर पुरा पॉलिटिशियन लुक आहे. काय बोलले होते? पकडा माईक पकडा आणि उत्तर द्या. ते लोक नेशन वॉन्ट्स टू नो प्रकाश आणि दीपकचे बाबा कधी जॉब सोडणार आहे, वेन यू आर गोइंग टू रिटायर. आता स्नोईच्या लग्नानंतर. हा काय यांचं काहीतरी अजून आहे. छान चालू आहे. त्या दिवशी बाबा इकडं एक आता जिरली आमची. बहुत हो गई बच्चे की. अच्छा ते जाऊ द्या, तो मेन टॉपिक नाही. नेशन वॉन्ट्स टू नो. काय बोलले तुम्ही? दीपकचं लग्न झालं, सेटल झाला की जॉब सोडेल, रिटायरमेंट घेईल. आता हा आता कोणा लगीन बारस मुंडन काय एकदा सांगितलं फायनल तारीख पाहिजे आम्ही. हा देऊ ना तारीख. तारीख नाही. अरे भाई तुम्ही मग 2030 म्हणणार. थोडे दिवस अजून. तुम्ही सांगा, समजा तुम्ही. मी बाबांना कमेंट वाचायला सांगेल किंवा मी वाचून दाखवेल. थोडे दिवस अजून. थोडे दिवस अजून थोडे काय आता कोणा लगीन आहे अजून? लग्न बघत काय मग इच्छा आहे म्हणजे. एक माहिती आहे. अजून काय थोडे इच्छा? दिवस. काय इच्छा अजून? थोडे दिवस करायचे अजून. बॅकग्राऊंडला काहीतरी चाललंय अजून, ते झालं की बघू. शी विल टेल.
काही ना काही टाइम आहे. चला बघूया पण कसं होईल पण एकदम व्यवस्थित हसी खुशी एकदम काही नाराजी काही काही सेवा मग कमी काही नाही. हे होते नवरदेवचे बाबा. आता आपण जरा फीडबॅक, दिस इज फीडबॅक व्हिडिओ नवरीचे बाबा. नाही बोलता येत आम्हाला. अरे नाही नाही असं काय नाही, इन जनरल नॉर्मल एकदम बारीक काय नाही, एकदम चिलॅक्स. हा मनातून सांगा जे येते. एकदम आज व्यवस्थित. घर आले अबोलीचं घर आहे हा, तो आहे हा. तो राहतोय फक्त असं. हे घर अबोलीचं आहे, तुम्ही कधी येऊ शकतात काही असं. तो असं राहतोय, तो आपण त्याला कधी बाहेर काढू शकतो. कसं वाटलं आता कार्य ते मी सांगायला पाहिजे की कार्य ते एकदम छान होतं सगळं. खूप मजा आली. सगळ्यांनी बघितलंच आहे तर तुम्हाला आयडिया आलंच असेल. तर त्या सगळ्या कलाकार हे होते जे तुम्हाला सगळं दिसलं. काका इकडे कृष्णा आहे, आबोलीचे पप्पा आहेत, अजून एक काका आहेत. खूप भारी अरेंजमेंट केली त्यांनी, खूप मस्त. सगळ्या लोकांना खूप आवडलं सगळंच काही. म्हणजे व्हेन्यू पासनं जे काही तो हॉटेल होती किंवा तिथं जे काही प्लॅनिंग तुम्ही केली होती म्हणजे दिसत होते की खूप मेहनत घेतली सगळ्यांनी आणि खूप छान झालं. खूप एकदम आम्ही विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा खूप छान झालं. तर एकदम मस्त का, खूप छान. आणि अबोलीचं टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. हा मला पूर्ण गॅरंटी आहे तुमच्या फॅमिलीवर. बस तुम्ही सगळे तिची चांगली काळजी घेता. काहीच टेन्शनच घ्यायचं कसलंच टेन्शन नाही. पण आता कसं इतके दिवस नाही, आपण ते त्याला तर आहे. सांभाळलेलं असतं. इतके दिवस बरोबर आमच्या नाही, राहिलेले नाही, असते नाही, त्याचं ते वाईट तर आहे. काही दिवस म्हणजे 8-15 दिवस महिनाभर थोडं वाटणार, म्हणजे डोळ्याला पाणी येणार, कुठं काही होणार. ते 8-15 दिवस महिनाभर, पण आम्हाला 100% तुमच्यावर गॅरंटी. त्यांना बघून मला खूप रडू येत होतं कारण की तिथंच स्नोई खेळत होतो. तिला तर अजून भरपूर वेळ तुम्हाला आहे, पण- भविष्य तिथे भविष्यात पण दिसलं. दिसत तुम्हाला होतं भविष्यात मला दिसलं की त्याच्यामध्ये. हा म्हणजे किती जड होणार ते. मी आणि पिऊ नंतर ते डिस्कस हा. करत होतो की स्नोईला आपण कसं म्हणजे आणि हा आता कसं क्षण असतं जवळ ते आहे. आपल्या माझ्याकडे मला 8 दिवस फोन नाही करत, इथं असली पण ते तिकडचं वेगळं आणि इकडे आल्यानंतर असं वाटलं की वेगळं आता असतं. दुसरीकडे चालली ती. हा, असं असं होतं. काय, हे पण तुमचंच आहे ते पण नाही, तुमचं नाही. आहे, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणतो ना मला काही सुद्धा तुमच्या म्हणजे नाही, नाही. मला 100% खात्री आहे तुम्ही त्या बाबतीत कसली तुम्ही अडचण येणार नाही ही काही मला पण कसं- गॅरंटी आहे. एकदम मस्त. आणि ते दोघंही समजूतदार आहेत, हा. ते त्यांचा संसार व्यवस्थित करतील. हा, तुमच्यासारखे. अरे नाही, नाही. तुमचे नाही बरोबर आहे ना, तुमच्या नाही एवढं नाही करत म्हणजे भाऊ सुद्धा नाही करत. असे भाऊ बघितलं आम्ही वडिलाचे तुमचं दिले भारी. ते आई बाबांचे हा कृपा नाही आहे. नाही सगळे चांगले आहेत. म्हणजे कुणाच असं काय म्हणलं आतल्या गाठाचं कोण नाही अशा नाही, गोष्टी. नाही, सगळं सांगत देवाची कृपा आहे. हा. आमच्या वडिलांनी खूप कष्ट घेतलेत का, खूप म्हणजे आणि अजूनही करतात ते. त्यांचं काम बघितलं ना की मला अजूनही डोळ्यात पाणी येतो की त्यांनी नाही करायला पाहिजे, एवढं कठीण काम आहे त्यांचं. पण आमचे बाबा काही ऐकत नाही. तर बघू त्यांचं आता. पण तेच आहे की ते आपल्याला त्याची आपल्याला जाणीव आहे. त्यासाठी आपल्यालाच करावं लागेल. हा, काय तेच त्यांना चाललंय. जॉब सोडण्यासाठी आपल्यालाच काहीतरी business आपल्यालाच करावं करावं लागेल काहीतरी. करू ते असे काय नाही सोडणार. म्हणजे त्यांना काय कामाची सवय सहजासहजी सोडणारे नाहीत हे नाही, मला माहिती. नाही, तेच तोच विषय. पण त्याला सगळं. आपण सगळ्यांनी मिळून सोडायला लावणार आहे. करू लवकरच करू. ठीक आहे, चालेल. दीज आर माय टीम मेंबर्स ओके जे हा प्लॅन एक्झिक्यूट करण्यामध्ये मदत करणार आहे. बाय द वे यू गाईज थँक्यू सो मच. तुम्ही तिकडनं खूप काही बघितलं, खूप काही प्रेम दिलं. असंच प्रेम आता त्या दोघांना द्या. तुमचे आशीर्वाद कायम असू द्या. टेकाडे फॅमिली आणि महाजन फॅमिलीकडनं खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू.